नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, आज आपण काल 8 तारखेला जो पेपर 1 झाला, तर यामधील EVS म्हणजे परिसर अभ्यासाचे जे प्रश्नांची उत्तरे आहेत तर ती या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी माझ्याकडे जो सेट आहे तो पहा वेगळा आहे. तर तुमच्याकडे कोणता सेट असेल त्याच्याप्रमाणे तुमचे प्रश्न पहा खालीवर असतील. माझ्याकडे पहा B सेट आहे. आता तुमचा सेट जर वेगळा असेल तर त्यामध्ये बघा प्रश्न पहा खालीवर असतात, त्यानुसार तुम्ही उत्तरे चेक करा तुमची. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न होता. आता पेपर कसा होता, तर EVS चा पेपर हा म्हणजे 7 तारखेपेक्षा म्हणजे सोपा होता किंवा आपण म्हणूया की तसाच होता. आणि बरेच प्रश्न हे तुम्हाला 7 तारखेच्या पेपरच्या बेसवरती पण विचारलेले होते, म्हणजे त्याच टॉपिक वरती विचारले होते. त्यामुळे ज्यांनी 7 तारखेचं बघितलं असेल किंवा आपण त्याच्या आधी एनसीईआरटी सेशन घेतला होता, त्याच्यामधले 5 ते 6 प्रश्न तुम्हाला आहे तसे आलेले दिसतील जर तुम्ही तो सेशन बघितला असेल तर. बघा, पहिला प्रश्न होता, प्राथमिक स्तर पर पर्यावरण अध्ययन की कक्षा में निम्नलिखित में से कौन सा प्रकरण चर्चा करने और अनुभव साझा करने के लिए सबसे उपयुक्त होगा. म्हणजे ठिकाणी चर्चा करायची आणि आपले अनुभव शेअर करायचे. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पाणी की सुविधा सभी को बराबर नहीं मिळती, म्हणजे या ठिकाणी पाणी सगळ्यांना बरोबर मिळत नाही. तर याबद्दल हा जर विषय आपण विद्यार्थ्यांच्या समोर मांडला तर याच्याबद्दल या ठिकाणी म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे अनुभव विद्यार्थी शेअर करतील. म्हणजे आमच्या गल्लीमध्ये सुद्धा पाणी बरोबर मिळत नाही, पाणी जर आलं तर या ठिकाणी बघा काही जण लोक जास्त पाणी घेतात, आम्हाला पाणीच मिळत नाही. तर याबद्दल चर्चा होईल, कारण मुलांसाठी तो एक चांगला विषय पहा. बरोबर, ऑप्शन क्रमांक 4. नंतर बघा प्रश्न पुढचा होता कि पर्यावरण अध्ययन के एक शिक्षक को अपनी कक्षा की गतिविधि के संपादन में बच्चों के स्थानीय संदर्भ को शामिल करना चाहिए. म्हणजे लोकल लेवल के स्थानीय संदर्भ का आपण पाठीमागे सुद्धा एक सेशन आपला झाला, त्याच्यामध्ये सांगितलं स्थानीय संदर्भ म्हणजे लोकल लेवलचे तुम्ही घेतले पाहिजे. स्थानीय संदर्भ को शामिल करने के लिए एक शिक्षक को निम्नलिखित में से क्या ध्यान देना चाहिए. मला असं वाटतं की एनसीईआरटी नंतर आपण जो EVS चा पॅडागॉजी घेतला होता त्याच्यामध्ये बघा स्थानीय संदर्भामध्ये प्रश्न आलेला होता. तर कशासाठी काय करायचं, तर स्थानीय संदर्भ जर घेतला तर शिक्षाशास्त्रीय दृष्टीचे कल्पनाशील असतो आणि नैतिक दृष्टीचे तो सही असायला पाहिजे, बरोबर असायला पाहिजे. बरोबर, ऑप्शन क्रमांक याचं दुसरं करेक्ट उत्तर येणार. नंतर बघा प्रश्न पुढचा होता, कक्षा 4 के पर्यावरण अध्ययन शिक्षक ने अपनी कक्षा के बच्चों के विभिन्न समूहों से यात्रा विषयावरती एक लेटर बॉक्स या ठिकाणी बनवला. लेटर बॉक्स का मॉडल बनाने के काम के दौरान शिक्षक ने उनके काम का आकलन सुद्धा केलं, मूल्यांकन केलं. म्हणजे एक बॉक्स बनवायचा, लेटर बॉक्स बनवायचा आहे, त्याचे तो बनवत असताना मुलांचं त्यांनी काय केलं, मूल्यांकन पण केलं. शिक्षक ने बच्चों के इस गतिविधि के लिए निम्नलिखित में से किन आकलन उपकरण उपयोग किया. आता बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस ते बॉक्स बनवत होते त्यावेळेस त्यांचं काय केलं, त्यांचं ऑब्झर्वेशन पण केलं. बरोबर, ऑब्झर्वेशन केलं म्हणजे निरीक्षण केलं. त्यानंतर बघा कोण कोण काय काय करतंय याचं त्यांनी काय केलं, प्रासंगिक नोंदी सुद्धा त्यांनी त्याला ठेवलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये बघा अचिव्हमेंट म्हणजे उपलब्धी परीक्षण म्हणजे काय काय अचिव्ह केलं, म्हणजे तो बॉक्स बनवण्यासाठी काय काय ठिकाणी केल्या गोष्टी, आणि सगळ्यात महत्वाचं उपख्यानात्मक अभिलेख म्हणजे अॅनेक्डोटल रेकॉर्ड या ठिकाणी त्यांना ठेवावा लागतो. कारण काम करत असताना सगळ्यांनी मदत केली का, सगळेजण कसं कसं काम करत होते, सगळ्या एकत्र आले का, समूहामध्ये टीम वर्क दिसलं का, या सगळ्या गोष्टी प्रासंगिक नोंदीमध्ये येतील. म्हणून या ठिकाणी उपख्यानात्मक अभिलेख हा खूप महत्वाचा पॉइंट होता. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर येणार. नंतर बघा प्रश्न पुढचा होता, एनसीईआरटी के पर्यावरण अध्ययन के पाठ्यपुस्तक में कई पाठ वास्तविक लोग तथा उनके वास्तविक अनुभव पर आधारित है. पाठ्यपुस्तक निर्मित समिति ने वास्तविक लोग तथा उनके वास्तविक अनुभव क्यों शामिल किए होंगे. वास्तविक अनुभवावरती सुद्धा प्रश्न आपण बघितला होता त्या पॅडागॉजी मॅरेथॉन पॅडागॉजी सेशन मध्ये. तर बच्चे वास्तविक लोग से अपने आसानी से जोड़ लेते हैं. बरोबर. त्यानंतर पर्यावरण अध्ययन के दौरान बच्चों के साथ उनके अनुभव को शामिल करके विचारों पर चर्चा की जाती है, म्हणजे त्यांच्या विचारावरती पर चर्चा केली जाईल. त्यानंतर यह विचार सुदृढ़ करने में सहायता मिलती है कि पर्यावरण अध्ययन केवल कक्षाओं में यो पाठ्यपुस्तक से ही शिक सकते. हे चुकीचं येईल. फक्त आपण वर्गामध्ये शिकत नाही तर वर्गाच्या बाहेर सुद्धा शिकतो, म्हणून हे चुकीचं येईल. वास्तविक लोक तथा उनके अनुभव बच्चों को प्रेरित करते. त्यांचे अनुभव बघा, वास्तविक लोक आणि त्यांचे अनुभव जे घेतले असते त्यांना प्रेरित करतात. म्हणजे इथं तुमचं A, B आणि D ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर येणार. नंतर प्रश्न क्रमांक 65 होता. बघा, हे सुद्धा आपण तटवर्ती सीमा राज्य सुद्धा आपण त्या दिवशी घेतलं होतं एनसीईआरटी मध्ये. त्याच्यामध्ये बघा केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, तर हे या ठिकाणी कर्नाटकचे तटवर्ती राज्य येतात. त्यानंतर प्रश्न पुढचा होता,
प्रश्न क्रमांक 66, पर्यावरण अध्ययन की पाठ्यपुस्तकों में पर्यावरण से संबंधित बहुत सारी कविताएं हैं, शिक्षक को बच्चों से भी कविताएं बनने के लिए कहना चाहिए। निम्नलिखित में से कविताएं लिखने से मुख्य रूप से कौन सी प्रक्रिया कौशल का विकास होगा, म्हणजे प्रक्रिया कौशल कोणतं विकसित होईल पहा कविते संदर्भामध्ये, तर आपण म्हणतो क्रिएटिव्ह एक्सप्रेशन, म्हणजे या ठिकाणी रचनात्मक अभिव्यक्ती या ठिकाणी विकसित होणार, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर। कवितेच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न आपले बघितलेले होते आपण। प्रश्न 67 होता, आज ये पर्यावरण अध्ययन का एक शिक्षक है तथा वह अपनी कक्षा में भूमिका निर्वहन की गतिविधि करना चाहता है, म्हणजे काय करायचं, रोल ऍक्टिव्हिटी करायची, रोल मॉडेलची ऍक्टिव्हिटी करायची, रोल प्ले। निम्नलिखित में से कौन सा मुद्दा बच्चों के लिए भूमिका निर्वहन के लिए सबसे उपयुक्त होगा। आता बघा नाटक करायचं असेल तर सगळ्यात उपयुक्त मुद्दा कोणता, नाटक करायचं असेल तर सगळ्यात उपयुक्त विभिन्न घुलनशील प्रदर्शन, जलबाष्पीकरण के बीजों का अंक बघा। रोल प्ले करायचा असेल तर एक परिवार जिसे, म्हणजे एक परिवार आहे, एक परिवार आपण दाखवायचा आणि ज्याला रोज काय मिळते, फक्त 2च बादल्या पाण्याच्या मिळतात, तर हे आपण नाटक करू शकतो। मुलं हे नाटक चांगल्या प्रकारे करतील, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर येणार बरोबर। बघा प्रश्न खूप सोपे विचारले होते काल। नंतर बघा हा प्रश्न विचारला होता आणि मला असं वाटतंय मी तुम्हाला त्या दिवशी 7 तारखेचा पेपर झाल्यानंतर मी सांगितलं होतं की तुम्हाला पैमानेवरती एक प्रश्न येऊ शकतो। गोलकोंड्याचं मी उदाहरण दिलं होतं की गोलकोंडामध्ये हे अंतर असतं आणि नकाशावर जे प्रमाण आहे ते तुम्हाला प्रत्यक्षात त्याची दूरी म्हणजे अंतर मोजायचं असतं। सेम तसाच प्रश्न या ठिकाणी आला होता बघा की पैमाना किसी बड़े शहर के मानचित्र, म्हणजे मानचित्र दिलं, पैमाना दर्शवलं म्हणजे प्रमाण दर्शवलं, एक पैमाना 1 सेंटीमीटर बरोबर 845 सेंटीमीटर बरोबर, 1 सेंटीमीटर बरोबर 845। यदि इस मानचित्र पर किन्हीं 2 स्थानों के बीच की मापी गई दूरी 13.7 सेंटीमीटर आहे, म्हणजे त्या 2 शहरामध्ये नकाशामध्ये प्रत्यक्षात नकाशामध्ये किती 13.7 सेंटीमीटर, तो इन स्थानों के बीच की वास्तविक दूरी काय असेल, तर काय करायचं होतं बघा 13.7 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर बरोबर 845 आहे, तर आपण काय करणार होतोय तर 845 गुणिले 13.7 या ठिकाणी जे काही उत्तर येईल बरोबर, त्याला 1000 ने काय करायचं, जर आपण म्हणजे भागलं तर या ठिकाणी तुम्हाला 11.57 किलोमीटर इतकं उत्तर या ठिकाणी याचं येतं बरोबर ना, कारण आपल्याला इथं जे मिळणार आहे ते सेंटीमीटर मध्ये मिळणार आणि त्याचं तुम्हाला किलोमीटर मध्ये करायचं होतं बरोबर, सॉरी इथं मीटर मध्ये मिळणार, हे जे काही येईल उत्तर ते मीटर मध्ये मिळणार। मीटर मध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला किलोमीटर करायचे, म्हणजे 1000 ने काय करावं लागेल, भागावं लागेल, तर 11.57 किलोमीटर हे याचं करेक्ट उत्तर येत होतं बरोबर। नंतर बघा प्रश्न पुढचा होता की निम्नलिखित में से कौन सा औजार की मदद से कर्नाटक राज्य में प्याज म्हणजे या ठिकाणी कांदा काटण्यासाठी आपल्याकडे जशी पत्रा किंवा विळी असते याबद्दल आपण चर्चा केली होती, तर त्याला इलिगे म्हणतात। काय म्हणतात पा, इलिगे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 1 एनसीईआरटीचा क्वेश्चन होता। नंतर बघा बिहार के सापेक्ष पंजाब और केरळ की स्थिती कशी आहे, म्हणजे बिहार जर आपण इथं म्हटला तर या ठिकाणी बिहार, तर याच्यामध्ये पंजाब कुठं बरोबर ना, पंजाब या ठिकाणी या बाजूने येईल पंजाब नॉर्थ वेस्ट हा नॉर्थ वेस्ट येणार इकडं बरोबर, आणि नंतर या ठिकाणी काय येईल तुमचा केरळ तुमचा इथं खाली येईल बरोबर ना, तर मग केरळ कुठे पहा साऊथ वेस्टला आहे, साऊथ आणि वेस्टला आहे, साऊथ वेस्टला आहे बरोबर, ठीक आहे। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी येणार, म्हणजे याचं उत्तर येईल बघा नॉर्थ वेस्ट आणि साऊथ वेस्ट, ऑप्शन क्रमांक 3। हे सुद्धा आपण त्या दिवशी घेतलेलं होतं, म्हणजे मला असं वाटतं दिल्लीच्या सापेक्ष घेतलं होतं, तर असंच या ठिकाणी तुम्हाला म्हटलं होतं की हे तुम्हाला या ठिकाणी उत्तर येत असेल तर देऊन टाका, आणि मला असं वाटतं बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलेलं असेल, ठीक आहे। त्यानंतर बघा पुढे प्रश्न क्रमांक 71 होता, तुमचा स्कोअर सांगायचा आणि या ठिकाणी हे उत्तर तुम्ही बरोबर दिलेले आहेत का हेही तुम्ही सांगा, ठीक आहे, किंवा कुठं काही चुका झाल्या, नॉर्मल मिनिमम चुका होतात, जास्त काही होत नाही, फक्त गडबड झाल्यामुळे प्रॉब्लेम येतो। निम्नलिखित में से क्या पर्यावरण अध्ययन के संदर्भ में सही है, पर्यावरण अध्ययनाच्या संदर्भात या ठिकाणी योग्य काय असं विचारलं, तर पर्यावरण अध्ययन पाठ्यक्रम शीर्षक आधारित है जिसमें शीर्षक की व्यवस्था सर्पिलीय क्रम, शीर्षक आधारित नसतात, पण फक्त हेच या ठिकाणी चुकीचं येणार। बाकी पर्यावरण अध्ययन का पाठ्यचर्या प्रकरण आधारित है जिसमें प्रकरण आणि म्हणजे थीम आणि सब थीम आहेत, आपण सांगितलं होतं सब थीम आहेत। पर्यावरण अध्ययन पाठ्यक्रम एकीकृत आहे, हे सुद्धा आपलं झालेलं आहे। पाठ्यक्रम के प्रत्येक पाठ मुख्य अवधारणा से, म्हणजे मुख्य अवधारणा या ठिकाणी सुरू होतात, न होकर मुख्य प्रश्नांशी सुरू होते, म्हणजे प्रश्न हे विचारले जातात, म्हणजे लगेच अवधारणा नाही, आधी प्रश्न नंतर या ठिकाणी काय शिकवलं जातं पहा, नंतर अवधारणा शिकवलं जातं। ऑप्शन क्रमांक 2 BCD याचं उत्तर करेक्ट होतं। प्रश्न पुढचा होता
नीचे दिए गए कथनों ए और बी पर विचार कीजिए. बघा स्लॉथ बद्दल सुद्धा त्या दिवशी एनसीईआरटीचा आपला सेशन झालं, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की तो 17 तास जगतो आणि 40 वर्ष जगतो. बरोबर ना. 17 तास जगतो, 40 वर्ष जगतो आणि किमान त्या 40 वर्षामध्ये किमान 7 ते 8 झाडावरती तो काय करतो, पाला खातो. बरोबर ना. म्हणजे या ठिकाणी बघा 17 तास झोपतो, म्हणजे याचं उत्तर हे चुकीचं, दुसरं ही चुकीचं. ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं बरोबर येणार पहा. बरोबर, ऑप्शन क्रमांक 1. खूप स्लॉथचा प्रश्न आपण त्या दिवशी बघितला होता. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा होता रेगिस्तान. हा सुद्धा क्वेश्चन आपण बघितला होता. याचं उत्तर बघा खेजडी पेड होतं. आपण रेगिस्तान ओक पण बघितला होता आणि आपण जो काही खेजडी पेड आहे ते सुद्धा बघितलं होतं. आता रेगिस्तान ओक ऑस्ट्रेलियामध्ये बघितलं जातं, त्याला भरपूर पानं असतात हे बघितलं होतं. बरं, कमी पानं असतात हे बघितलं होतं. परंतु खेजडी वृक्षाला काय म्हटलं होतं की ज्यादा पाणी की जरूरत नाही होती, म्हणजे पाणी जास्त गरज नसते. बरोबर. आणि त्याच्या लाकडाला किडे लागत नाहीत बघा. बरोबर. आणि त्याच्यापासून या ठिकाणी दावा म्हणजे काय, दवा औषध बनवलं जातं. जी छाल असते, जी साल असते त्याच्यापासून औषध बनवलं जातं. परंतु रेगिस्तान ओक पासून औषध बनवलं जात नाही. याच्यामध्ये दोघांमध्ये हा फरक होता. त्याला खेजडी वृक्ष असं बोललं जातं. ऑप्शन क्रमांक 2 जो राजस्थानमध्ये पण बघायला मिळतं आणि रेगिस्तान ओक ऑस्ट्रेलियामध्ये. हा प्रश्न सुद्धा आपण त्या दिवशी घेतला होता. नंतर बघा मैं एक भारतीय पक्षी हूं, पक्षाबद्दल सुद्धा आपण चर्चा झाली होती. त्याच्यात त्यावेळेस आपण भारतीय मोर, उडफेकर बघितलं होतं, कव्वा बघितला होता. कलचिडी हे त्याचं तुमचं उत्तर होतं, जो या ठिकाणी दगडांच्या बेसमध्ये बघा दगडामध्ये घरटं बनवतो. ते एकदम चांगल्या प्रकारचं टहणी असेल, झेंड असेल, ऊन, बाल तथा रुई असेल, याच्यापासून या ठिकाणी तो घरटं बनवतो. इंडियन रॉबिन त्याला बोललं जातं. नंतर बघा प्रश्न पुढचा होता पर्यावरण अध्ययन की पाठ्यचर्या के अनुसार निम्नलिखित में से कौन सा प्रकरण परिवार मित्र से संबंधित है. थीम आणि त्याच्यामध्ये 3 इयत्ता 3रा वर्ग आहे. बच्चों के लिए सबसे अधिक उपयुक्त काय असायला पाहिजे. तर बघा फॅमिली ट्री, म्हणजे सगळ्यात आधी आपण काय करू शकतो, फॅमिली ट्री म्हणजे तिसरीची मुलं आहेत ना, समजा वरती आजी आजोबा, खाली मम्मी पप्पा, नंतर मग भाऊ बहीण असेल, बरोबर, किंवा मग चुलते असतील, तर अशी फॅमिली ट्री आधी आपण समजून सांगितले पाहिजे. बाकी हे परिवार बदलते स्वरूप, परिवार में बदलाव आणि समाज एक परिवार के रूप में, हे 4थी 5वी या ठिकाणी ही कन्सेप्ट वाढत जाते. परंतु सगळ्यात आधी पहिली 3ऱ्या वर्गासाठी परिवार वृक्ष म्हणजे फॅमिली ट्री हे महत्वाचं आहे. नंतर प्रश्न क्रमांक 76 होता बघा. हा सुद्धा प्रश्न सोपा होता. हाच प्रश्न तुम्हाला 7 तारखेला पण आला होता. आता थोडस फक्त याच्यामध्ये पण सांगितलं, अंतर सांगितलं 792 किलोमीटर. बरोबर, 792 किलोमीटर आणि 11 तास या ठिकाणी सांगितले. 11ला भागायचं होतं. बरोबर ना. इथं जर भाग केला तर आपण या ठिकाणी 72 येतात आणि 72ला आपण काय केलं होतं, 5 गुणिले 18 ने गुणायचं होतं. 5 भागिले 18 ने गुणायचं होतं. बरोबर ना. 18 चौक 72 आणि 4 पंचे 20, 4 पंचे 20 ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर होतं. 7 तारखेला पण बघा असाच क्वेश्चन होता. बरोबर, असाच क्वेश्चन होता आणि आता सुद्धा बघा तोच क्वेश्चन रिपीट झाला आहे तसा, म्हणजे थोडासा वेगळा. निम्नलिखित में से कौन सा शिक्षण शास्त्र पर्यावरण अध्ययन भोजन थीम को सीखने के लिए उपयुक्त नहीं होगा. आता बघा अन्न थीम शिकवायची काय उपयुक्त नसेल तर शिक्षक ये कोशिश करेंगे बच्चे अपने खुद के विचार बताए, स्वतःचे विचार सांगेल. बच्चों की कल्पना शक्ति प्रोत्साहित कर जिसमें उन्हें ज्ञान की रचना मौके मिले. बरोबर आहे. बच्चों को पाचन तंत्र का नामांकित चित्र बनाने के लिए प्रेरित करे. इथं काय म्हटलंय बघा की लेवल डायग्राम काढा. फक्त लेवल डायग्राम म्हणजे पाठांतरावरती आधारित, तर हे थोडंसं चुकीचं आहे बघा. बरोबर. बाकी बच्चे से अपना चित्र बनने कहे और चित्र में उनके मुंह से कहना कहा जाते, म्हणजे स्वतः चित्र बनवायचे ज्यावेळेस सांगतील ना तर मुलं विचार करतील. जिथं मुलांना विचार करायला वाव असतो तर तो ऑप्शन आपला पॉझिटिव्ह असतो. बरोबर, म्हणजे तिसरं उत्तर या ठिकाणी तुमचं करेक्ट याचं. पुढे प्रश्न बघा. हा प्रश्न सुद्धा खूप सोपा होता. तुम्हाला मी जोड्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं, ज्या तुम्हाला करेक्ट माहिती आहे तर त्या जोड्या लावायच्या. आपल्याला बघा करेक्ट माहिती आहे आपली मराठी तर माहिती, मराठीची महाराष्ट्र माहिती आहे. मग सीची 4थ्या सोबत जोडी बघायची. सीची 4थ्या सोबत जोडी पाहिजे इथं आहे आणि इथं आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा दुसरा आणि 4था ऑप्शन इथं बाजूला जातो. नंतर बघा कुडूक भाषा बघा. 7 तारखेला कुडूक भाषा आली होती की जंगल, तोरंग आणि कुडूक भाषा आपण म्हणतो एनसीईआरटी मध्ये पण बघितलं होतं. तो कुडूक भाषा ही तुमची झारखंडची. बरोबर ना. कुडूक भाषा कुठली, झारखंडची आहे. तर मग एफची 3ऱ्या सोबत जोडी बघा. एफची 3ऱ्या सोबत जोडी इथं आहे. बरोबर आहे. ठीक आहे, हे सुद्धा आपलं करेक्ट आहे. म्हणजे 3ऱ्यामध्ये, पहिल्यामध्ये आणि 3ऱ्यामध्ये पण आहे. मल्याळम कुठे येते, मल्याळम ही केरळची भाषा आहे. बरोबर. कोकणी कुठली, गोव्याची भाषा आहे. आता बघा मल्याळम केरळा म्हणजे 1ची जोडी दुसऱ्या सोबत 1ची जोडी 2ऱ्या सोबत इथं आहे.
बरोबर, म्हणजे हे चुकीचं आहे बघा, तिसरं चुकीचं आहे. तिसरं चुकीचं आहे म्हणजे मल्याळमचे केरला येणार आणि बी म्हणजे कोकणी गोवा येणार, म्हणजे तुमचा ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी पहा करेक्ट आहे. हे तिसरं चुकीचं आहे बघा, तिसरं चुकीचं आहे. बरोबर, ऑप्शन क्रमांक 1 याची पहा योग्य अशी जोडी आहे पहा, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये ही योग्य जोडी, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. बरोबर, त्यानंतर बघा तिसरी जोडी या ठिकाणी चुकीची. नंतर बघा प्रश्न पुढचा होता, प्रश्न क्रमांक 79. नीचे दिए कथनों को ए और विचार कीजिए. जानवर जिनके कान दिखाई देते हैं उनके शरीर पर बाल होते हैं, ऐसे जानवर बच्चों को जन्म देते हैं. बरोबर आहे. आणि जानवर जिनके कान दिखाई नहीं देते, जिनके शरीर पर बाल नहीं होते म्हणजे बाल नसतात, बरोबर ना, तर ते काय देतात, अंडी देतात. म्हणजे हेही करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचं 4 याचं उत्तर करेक्ट आहे. दोन्हीही बरोबर, दोन्ही पण काय येणार याचं उत्तर बरोबर येणार. नंतर बघा प्रश्न क्रमांक 80 होता कि प्राथमिक स्तर पर पर्यावरण अध्ययन की सार्थकता काय, की क्या सार्थकता है, निम्नलिखित में से सबसे विकल्प चुनी. सार्थकता काय असणार आहे, तर यह बाल केंद्रित आहे. बरोबर ना, काय बाल केंद्रित आहे. इसका केंद्रबिंदू बच्चों का पर्यावरण, ह्याचा केंद्रबिंदू फक्त मुलांना पर्यावरण शिकवणं आहे का नाही, तर या ठिकाणी बाहेर पण घेऊन जायचंय, व्यावहारिकता तुमच्या ठिकाणी काय करू आपण, क्रिटिकल थिंकिंग कशी करायची. बरोबर, तर या गोष्टी करायच्यात. म्हणजे बी इथं येणार नाही. पर्यावरण अध्ययन बच्चों को उसके पर्यावरण अनुभव करवाती, अनुभव महत्वाचं, आणि इसका उद्देश्य बच्चों में सकारात्मक अभिवृत्ती, समस्या समाधान कौशल, मूल्यों का विकास करणं आहे. म्हणजे तुमचं ACD ऑप्शन क्रमांक 3 ह्याचं उत्तर पहा करेक्ट आहे. प्रश्न पुढचा होता फिल इन द ब्लँक. तर काय विचारले बघा, युरिया हा आकारमानिक उर्वरिक आहे. बरोबर, आणि गाय का गोबर काय आहे, गाय का गोबर, बरोबर आहे, गाय का गोबर काय खाद येणार. बरोबर ना, म्हणजे युरिया आकारमानिक उर्वरक असेल तर गाय का गोबर काय येणार पहा, खाद येणार. बरोबर ना, खत येईल. गोंद, गोंद काय आहे, प्राकृतिक असंजक आहे, म्हणजे प्राकृतिक आहे. तसा कृत्रिम असंजक काय येणार, यापैकी पहा फेविकॉल येईल, फेविकॉल येईल. ऑप्शन क्रमांक दुसऱ्यामध्ये याचं उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक 2 फेविकॉल. नंतर प्रश्न 82 होता, यह कहा जाता है कि बच्चे काफी आसानी से अपने परिवेश से बहुत कुछ सीखते हैं, उनके अनुभवों को कक्षा में लाया जाए, उनके प्रश्नों के उत्तरों को दिया जाए तथा उनकी जिज्ञासाओं को शांत किया जाए. ऐसा करने से पर्यावरण अध्ययन की पाठ्यचर्या को अधिक समृद्ध प्रश्नात्मक बनाया जा सकता है. उपरोक्तों के संदर्भ पर्यावरण अध्ययन की पाठ्यचर्या निम्नलिखित में से किस सिद्धांत का इंगित करते, कोणता सिद्धांत असणार आहे, तर बघा या ठिकाणी आपण आधी जे काय आपले जवळचे अनुभव आहेत ते मुलांना देतो. म्हणजे आपण स्थानिक पासून या ठिकाणी काय म्हणूया, वैश्विक लेवलचे, म्हणजे लोकल टू ग्लोबल, लोकल टू ग्लोबल हे या ठिकाणी योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 4 याचं पक्का करेक्ट उत्तर आहे. नंतर बघा प्रश्न 83 काय होता बघा, एक शिक्षक अपनी कक्षा में एक प्रयोग का प्रदर्शन करके दिखाता है कि किस प्रकार से एक शीशे आईने के ऊपर सांस छोड़ने से हवा वह धुंधला हो जाता है. जर आपण आरसा घेतला आणि त्याच्यावर जर आपण हवा सोडली तर काय होतं, आपण तोंडात हवा सोडली तर ते दूसर होतं. इस प्रयोग के द्वारा पर्यावरण अध्ययन शिक्षण के कौन से सामान्य उद्देश्यों को प्राप्त किया जा रहा है. कोणत्या ठिकाणी सामान्य उद्देश असेल त्याच्यामध्ये बघा, बच्चों को हवा ठंडी या गर्म अवधारणा समजना, तर हे याचं उत्तर पा करेक्ट यायला पाहिजे. याच्यामध्ये बघा चौथ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी हे उत्तर येण्याची अपेक्षा म्हणजे आहे बरोबर असं वाटतं की अवलोकन, वर्गीकरण, निष्कर्ष काढणं, प्रक्रियाओं के माध्यम से बुनियादी संज्ञानात्मक गत्यात्मक कौशल प्राप्त करने के लिए खोजबीन से जुड़ी और हाथों से करने वाले कार्य बच्चों को संलग्न करना. म्हणजे याच्यामध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये ही सुद्धा कन्सेप्ट आहे, म्हणजे थंडी हवा आणि गरम हवा ही अवधारणा समजून घेणं. परंतु याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये थोडंसं या ठिकाणी कन्फ्युजन आहे. परंतु याच्यामध्ये जर आपण विचार केला तर मुलांना एंगेज करणं हे जास्त थोडंसं योग्य वाटू शकतं. त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ना, ते याचं चौथं हे उत्तर पास करेक्ट येऊ शकतं. जास्तीत जास्त करेक्ट याचं उत्तर चौथं येईल. ठीक आहे, आपण बघूया हे 1 आणि 4 मध्ये कोणतं उत्तर बरोबर येते. परंतु माझ्या मते की जास्त करून हे चौथं उत्तर पा करेक्ट तुमचं यायला पाहिजे. चौथं उत्तर करेक्ट यायला पाहिजे. पहिलं जे उत्तर आहे ती जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट शक्यतो तिसरीच्या वर्गासाठी जर म्हटलं आपण, किंवा लहान वर्ग आहे 5वी पर्यंत, तर 5वीच्या वर्गासाठी ही कन्सेप्ट थोडीशी त्यांनाही शिकवायचीच आहे. परंतु इथं एंगेज करणं, खोजबीन करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर पा जास्त करून 4 येईल. हे 1 आणि 2 या 2 मध्ये पा कन्फ्युजन, चौथं उत्तर हे जास्त करून करेक्ट यायला पाहिजे. ठीक आहे, तुमचं सांगा उत्तर तुमचं कोणतं तुम्ही दिलं ते. याबद्दल थोडंसं आपण दोन्हीपैकी 4 नंबरला मी प्रेफरन्स देतोय. नंतर बघा, निम्नलिखित में से क्या आकलन के मानदंड जिला, राज्य, राष्ट्रीय स्तर विभिन्न हितधारकों को बच्चों को सीखने की सूचना देते हैं तथा शिक्षा की गुणवत्ता भी सुनिश्चित करते हैं. ठीक आहे बघा, जिल्हा, राष्ट्र, राज्य स्तर असेल,
वेगळ्या प्रकारचे काही असतील हितधारक असतील, मुलांना शिकण्याची सूचना देतात तथा शिक्षा गुणवत्ता बी सुनिश्चित करते. तर याच्यामुळे काय होईल पहा, शिकण्याचं प्रतिफल असेल आणि दक्षता निर्माण करणं, लर्निंग आउटकम आणि का कॉम्पिटन्सीज म्हणजे दक्षता पण निर्माण करायची, अगदी राष्ट्रीय लेवल पासून अगदी पालकापर्यंत शिकण्याप्रती दक्षता निर्माण करणं. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर येईल. नंतर प्रश्न पुढचा होता प्रश्न क्रमांक 85. याचं काय उत्तर बघा, समुदाय का सांस्कृतिक स्रोत भी अच्छे अधिगम के लिए बहुत जरूरी है. लोक कथाएं, लोकगीत, चुटकुले, कला आदि बच्चों की भाषा और उसके ज्ञान को समृद्ध बनाते हैं. बरोबर है. बच्चों का स्थानीय परिवेश केवल भौतिक या प्राकृतिक ही नहीं होता, बल्कि उसका सामाजिक सांस्कृतिक परिवेश भी स्थानीय होता है. म्हणजे फक्त भौतिक किंवा प्राकृतिक नाही, तर त्याचा सामाजिक सांस्कृतिक जो परिवेश आहे म्हणजे एकदम बाहेरचा तो सुद्धा स्थानिक परिवेश असतो. म्हणजे हे जे कन्सेप्ट आहे ती वाढवली गेली, म्हणजे हे अगदी करेक्ट आहे. आणि त्याच्यामुळे बघा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतामधून मुलांना काय होतं, जास्त नॉलेज मिळतं. म्हणजे हे याचं योग्य स्पष्टीकरण करते. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर येणार बघा, योग्य स्पष्टीकरण करते. नंतर प्रश्न पुढचा आहे बघा, प्रश्न क्रमांक 86. दिए गए कथन सांगितलेत एक कोशिका में केंद्र में स्थित विशिष्ट गोलाकार संरचना केंद्रक कहलाते. पहा, एक कोशिका असेल बरोबर ना, सेल असेल, त्याच्यामध्ये मध्ये केंद्रस्थानी काय असणार आहे पहा, तर केंद्रक असेल. हे बरोबर आहे. केंद्रक जैसे संरचना से घिरा होता है जिसे कोशिका द्रव्य कहते. बघा, कोशिका द्रव्य कशाला म्हटलं जातं याबद्दल सांगितलं. म्हणजे दोन्ही विधान करेक्ट येतील. फक्त इथं स्पष्टीकरण मात्र या ठिकाणी पाहिजे योग्य नाही. स्पष्टीकरण जे आहे ना ते योग्य नाही येणार, तर याचं स्पष्टीकरण बरोबर नाही. ठीक आहे. नंतर बघा प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक 87 होता. इथं सुद्धा अभिकथन होता. आणि अभिकथनचे बघा मी तुम्हाला सांगितलं अभिकथन कसं सोडवायचं. अभिकथन म्हणजे 4-5 क्वेश्चन प्रत्येक विषयामध्ये विचारले गेले होते. अगर अलग अलग क्षेत्रों का इतिहास देखें तो हमें पता चलेगा कि किस तरह विभिन्न सांस्कृतिक प्रभावों ने वहां के जीवन और संस्कृति को आकार देने में मदद किया है. बरोबर है. त्यानंतर इस तरह से कई क्षेत्र अपने विशिष्ट इतिहास के कारण विविधता संपन्न हो जाते. उदाहरण के लद्दाख आणि केरळ. लद्दाख केरळ सुद्धा याच्यामध्ये विविधता आहे आणि विविधतेमुळे संपन्न होतो. कुठलाही जो क्षेत्र असते संपन्न होतं. बरोबर आहे. आणि म्हणून हे योग्य स्पष्टीकरण करतं. ऑप्शन क्रमांक येतात 4 उत्तर येणार. योग्य स्पष्टीकरण केलं जाते. प्रश्न पुढचा होता प्रश्न क्रमांक 88 की निम्नलिखित कथन म्हणजे अभिकथन आणि रिझन दिले. काम करने वाली मधुमक्खियां के बिना न तो छत्ता बनेगा न ही शहद इकट्ठा हो पाएगा. बरोबर आहे. हे सुद्धा आपण एनसीईआरटी मध्ये त्या दिवशी बघितलेलं होतं. तर पहिलं काय ना तुमचं बरोबर येणार. नर मक्खी छत्ते के लिए बहुत खास काम करते. तर बघा जे नर असतात ते जास्त काही वेगळं करत नाही, जास्त काम करत नाहीत, म्हणून पहिलं बरोबर. दुसऱ्या ठिकाणी पास चूक येणार. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी दुसरं करेक्ट येतं. नंतर बघा प्रश्न पुढचा होता. आता हाच क्वेश्चन गणित थोडीशी जास्त विचारली होती बघा याच्यामध्ये 7 पेक्षा. एक व्यक्ति 30 अप्रैल 22 को नई दिल्ली से राजधानी ट्रेन में सवार हुआ. 1 मई 2022 को भुवनेश्वर पहुंचा. ठीक आहे. म्हणजे 30 एप्रिल पासून 30 एप्रिल आणि 1 मे. बरोबर. आता इथं आपल्याला काय करायचंय, 17 तारखेला तो निघाला. कितीला, 30 तारखेला 17 वाजता म्हणजे 5 वाजता तो निघाला. बरोबर. 1 मईला तो 20 बजे भुवनेश्वर पोहोची. आता 1 तारखेला तो 20 या ठिकाणी कितीला पोहोचलाय म्हणजे 8 वाजता तो पोहोचलाय. बरोबर ना. आता आपल्याला काय करायचंय, रेल मार्ग से नई दिल्ली और भुवनेश्वर की दूरी यदि 17 से 1 किलोमीटर है तो इस यात्रा के दौरान ट्रेन की औसत गती आपल्याला स्पीड विचारलाय. काय विचारलाय, स्पीड. स्पीड काय असतो, अंतर भागिले या ठिकाणी काय असणार आहे पहा आपल्याला अंतर भागिले याच्यामध्ये जे काही वेळ आहे तो वेळ असणार म्हणजे टाइम असणार आहे. आता आपल्याला किती वेळ लागला ते काढायचे. आता काय करायचं होतं तर 30 ते 1 मे पर्यंत म्हणजे इथं सुद्धा बघा 17 तासच येतील. म्हणजे 17 वाजता किती येतील याच्यामध्ये 24 तास येतील. बरोबर ना. आणि 17च्या पुढे 8 वाजेपर्यंत बरोबर 6, 7 आणि 8 म्हणजे याच्यामध्ये पाहिजे किती येतील 27 तास येतील. म्हणजे जो काही वेळ असणार जो टाइम लागला तो किती लागला पहा 27 तास लागले. म्हणजे इथं काय येणार बघा 17 से 1 भागिले 27 आणि यांचा जर भागाकार आपण केला तर बघा बरोबर 63 किलोमीटर याचं उत्तर पहा येतं. 63 किलोमीटर प्रति हवर. बरोबर. सगळ्यांचं उत्तर हे आलंय का बरोबर. आणि शेवटचा क्वेश्चन होता बघा प्रश्न क्रमांक 90 की निम्नलिखित प्रश्न में कथन आणि अविरेचन. कथन आणि कारण होतं बच्चों की स्थानीय वस्तू एक स्वाभाविक अधिगम का स्रोत है जिन्हें कक्षा में प्रधानता देनी चाहिए. जे काही स्थानिक वस्तू आहे तर त्या ठिकाणी काय असते पण नॅचरली असतं, त्याला वर्गामध्ये स्थान दिले पाहिजे. बरोबर आहे. जब स्कूल के अंदर उसके आसपास का जीवंत संसार चिंतन के लिए उपलब्ध होगा
बरोबर, बच्चे पर्यावरण के मुद्दे के प्रति सचेत होगे, उनके प्रति अपनी रुचि को पोषित कर पाएंगे. म्हणजे बरोबर आहे, कारण जवळच्या वस्तू असतील जे त्याला माहिती आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी मुलाला चांगलं वाटेल. बरोबर, आणि स्वतःचे अनुभव तो काय करेल या ठिकाणी त्याच्यावर जागृत होईल आणि स्वतःची आवड तो जपेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी आलं. बघा, एक दोन एखाद्या प्रश्नाबाबतीत या ठिकाणी कन्फ्युजन असेल, परंतु बाकीचे सगळी उत्तर या ठिकाणी अगदी करेक्ट तुम्हाला दिसतील. तर तुमचा स्कोर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एकूण स्कोर किती आला हेही सांगा तुमचा, की 150 पैकी आमचा एवढा स्कोर आला. तर बाकी जो काय गणित विषय आहे तो गणित विषय पण तुम्हाला रेकॉर्डिंग त्याची उपलब्ध होईल अँसर कीची. आणि जे काय भाषा पहिली हिंदी आणि दुसरी मराठी आहे तर त्याची उत्तरे तुम्हाला पण लवकरच मिळून जातील. तर बघा, पुढच्या सगळ्या अँसर कीज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा, व्हिडिओ लाईक करा. आणि इथून पुढे सीटेट संदर्भामध्ये अशाच प्रकारचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ज्या प्लेलिस्ट आहेत त्या सेव्ह करून ठेवा. त्या प्लेलिस्टमध्ये इथून पुढे जे काय सगळे सेशन आहेत ते ऍड होत राहतील, अँसर की ऍड होत राहतील. नक्कीच तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हाला फायदा झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.